भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला खरा, पण मराठीचं दुर्दैव म्हणावं की व्यवस्थेचं हेच कळायला मार्ग नाही। मराठी शाळांची अवस्था तर इतकी दयनीय आहे की विचारता कोणी विचारत नाहीये। अर्थात इंग्रजीच्या कुंपणात अडकलेल्या मराठी शाळा कधी मोकळा श्वास घेणार याचं चिंतन करणं गरजेचं आहे। एका नव्या रिपोर्टनुसार महाराष्ट्रातील अनेक जिल्हा परिषदेच्या मराठी शाळा बंद होण्याच्या मार्गावर असल्याचं निदर्शनास आलं आहे। नेमका काय आहे हा रिपोर्ट जाणून घेऊ। नमस्कार, मी सुचिता स्वागत करते इब्लिसच्या या विशेष व्हिडिओमध्ये। ग्रामीण भागात वाढत्या इंग्रजीच्या फॅडमुळे मराठी शाळांवर गंडांतर आलं आहे। यासाठी मराठी शाळा टिकवण्यासाठी सरकारनेही योग्य ती पावले उचलणं गरजेचं आहे। पण सरकारच मराठी शाळेच्या मुळावर उठलं की काय असं वाटायला लागतं। 15 मार्च 2025 रोजी जाहीर झालेल्या महाराष्ट्र शासनाच्या नवीन संच मान्यतेच्या धोरणामुळे 500हून अधिक शिक्षक अतिरिक्त ठरण्याची शक्यता आहे। याचा थेट परिणाम हजारो विद्यार्थ्यांच्या भविष्यावर होणार असल्याचं निदर्शनास आलं आहे। पूर्वी इयत्ता 6वी ते 8वी साठी 36 विद्यार्थ्यांमागे 3 शिक्षक मान्य होते। मात्र नवीन धोरणानुसार 78 विद्यार्थ्यांमागे 3 शिक्षक असतील। परिणामी कमी पटसंख्या असलेल्या शाळांमध्ये शिक्षकच राहणार नाहीत। आता विद्यार्थ्यांना लांबच्या शाळांमध्ये स्थलांतर करावे लागणार आहे। हा निर्णय ग्रामीण भागातील गरीब विद्यार्थ्यांसाठी मोठा धक्का आहे। महाराष्ट्रातील अमरावतीसह अनेक जिल्ह्यांमध्ये या निर्णयामुळे शिक्षक अतिरिक्त ठरणार आहे। शासनाच्या या धोरणामुळे फक्त शिक्षकांवर परिणाम होणार नाही तर विद्यार्थ्यांचे शिक्षण पूर्णतः धोक्यात येईल। आम्ही 15 मार्च 2025 च्या शासन निर्णय त्वरित मागे घेण्याची मागणी करत आहोत। महाराष्ट्रातील एकूण जिल्हा परिषद शाळांची संख्या 1575 आहे। या शाळांमध्ये सुमारे 5000 शिक्षक अध्यापन करतात। मात्र नवीन धोरणामुळे अनेक शिक्षकांची संख्या घटणार असून अनेक मुख्याध्यापकांचे पदही काढून टाकले जाईल। राज्य सरकारने शिक्षण व्यवस्थेसाठी आर्थिक तरतूद वाढवावी। ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी झेडपी शाळा हा एकमेव पर्याय आहे। त्यांना पर्यायी व्यवस्था उपलब्ध करणे गरजेचे आहे। ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधारात टाकणारा हा निर्णय आहे का? शिक्षण म्हणजे फक्त आकड्यांचा खेळ आहे का? सरकारने याबाबत ठोस भूमिका घ्यावी अशी मागणी सर्वसामान्य शिक्षक आणि पालक करत आहेत। जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकणाऱ्या मुलांचा आकडा काढल्यास बहुतांशी मुले ही गरीब घरातील असतात। त्यामुळे हा निर्णय गरिबाच्या मुळावर उठणार आहे। मराठी भाषेच्या संवर्धनार्थ सरकार किती ठोस पावले उचलत आहे? मराठी शाळेचा चेहरा मोहरा बदलावा आणि जिल्हा परिषदेच्या शाळा उत्तम व्हाव्या यासाठी आपणही आवाज उठवला पाहिजे, नाही का? बाकी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा।